नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जयवंती अकॅडमी चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी सुशील पवार, आरोग्य विभाग स्टेट गव्हर्नमेंट ठाणे येथे कार्यरत असून तुम्हा सर्वांना एक विनंती करतो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे कुठलीही भरती निघाली, आरोग्य खात्याची असेल, इतर डिपार्टमेंटची असेल, त्याची ऑथेंटिक प्रॉपर माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळेल. मग सबस्क्राईब करायला काहीही मेहनत लागत नाही. दुसरी गोष्ट, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. ठीक आहे, मी सुद्धा एक स्टेट गव्हर्नमेंट आरोग्य खात्यातच कर्मचारी म्हणून आहे. आजचा विषय आहे आपला ससून सर्वोपचार रुग्णालय, जो तुम्हाला ते स्क्रीनवर दिसते. याबाबत आपण माहिती बघणार आहोत. काय आहे माहिती, आणि ही माहिती एकदम प्रॉपर एकदम मी जसं बोललो होतो तुम्हाला त्याचप्रमाणे असणार आहे. त्यानंतर दुसरा विषय आहे आपला सोलापूर GMC एक्झाम कधी होणार. ठीक आहे, असे 2 पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा. सोलापूर GMC बद्दल पहिल्यांदा बोलतो. सोलापूर GMCला यापूर्वी महाराष्ट्रामध्ये बहुतांश GMCच्या एक्झाम झाल्या. संभाजीनगर असेल, संभाजीनगरला माझे 5 विद्यार्थी रुजू झाले आता GMCमध्ये, म्हणजे ते त्यांचं सिलेक्शन झालं. त्यानंतर नांदेड GMC झाली, पुणे GMC झाली, मुंबई GMC झाली, आणि आत्ताच नुकतीच सांगली, सातारा, मिरजची GMC झाली. हे 3 GMC झाले आता रिसेंटली. मग ह्या सर्व GMCला मी पेपर सेट दिला होता. पेपर सेट म्हणजे तो प्रश्नपत्रिका. आता मी पाच पेपर आहे आपल्याकडे, 5 पेपर, आणि या 5 पैकी एक पेपर जो असणार तो मी स्वतः सिलेक्ट झालो होतो 2023ला. तो जशाच तसे असेल, आणि 4 मी तयार केले. आणि ह्या पेपरचा फायदा तुम्हाला येणाऱ्या म्हणजे GMC सोलापूरला फायदा होणार. काय फायदा होणार? कारण इथून पुढे ह्या जे पेपर घेणार आहेत ही TCS कंपनी घेणार आहे. सोलापूर GMCची निगेटिव्ह नसणार आहे, आणि त्या मी जे पेपर देईल त्या पेपर पॅटर्ननुसार 70% प्रश्न तुम्हाला त्या 5 पेपर सेटमधून कव्हर होणार. 70%. आणि 5 पेपर सेटमध्ये तुम्हाला सर्वच सब्जेक्ट असेल, मराठी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी असेल, GK, आणि चालू घडामोडी अपडेटेड असेल 2025 पर्यंत. ठीक आहे, असे 5 पेपर सेट असणार. एका पेपर सेटमध्ये 100 प्रश्न, 5 पेपर सेट मिळून किती झाले? 500 प्रश्न. सगळ्या 1 नंबर प्रॉपर असणार. त्याच पॅटर्ननुसार 70% तुम्हाला पेपरला प्रश्न असणार, म्हणजे असणार 70% बोलतो. ठीक आहे, मग अजून काय पाहिजे? आणि ही फक्त तुम्हाला 99 रुपयाला आहे. किती रुपयाला आहे? 99 रुपयाला. आता हे 99 रुपये तुम्हाला जर ती पेपर सेट पाहिजे असेल तर 78 75 03 41 27 या व्हॉट्सअप 78 75 03 41 27. परत एकदा नंबर सांगतो, मध्येच कॉल आलेला. 7875034127 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करून तुम्ही PDF स्वरूपामध्ये ते पेपर सेट घेऊ शकता. दुसरी गोष्ट, त्या पेपर सेटचा 100% फायदा होणार. 99 रुपये मी घेतोय म्हणजे तुम्हाला लुटत नाही. त्यातले जर मी खोटा जरी बोलत असेल, 10 जरी प्रश्न आले ना तरी तुमचे 99 रुपये फिटले. कारण एका मार्काने पोरं घरी बसतात वर्षानुवर्ष. मग 10 जरी आले, मी खोटा नाही बोलत, 70% त्या पॅटर्ननुसार पेपरला प्रश्न असतील, आणि काही GK GS करंट अफेअर त्यातले रिपीट होऊ शकतात. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. ससूनबद्दल काय बोलतोय मी आज बघा. ससूनचं काय झालंय की ससून सर्वोपचारची एक नोटिफिकेशन आली कालची तारखेमध्ये. कालची तारीख होती किती? 6 जानेवारीला, 6/1/2026ला. ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे, आस्थापना 4. आणि इथे विवेक सिसोदिया याने हे माहितीचा अधिकार टाकला होता, आणि त्यानुसार त्याला माहिती मिळालेली आहे. काय विषय काय होतं बघा. इथे ग्रीव्हन्स टोकन, हे टोकन नंबर आहे त्याचं. आपले सरकारी ग्रीव्हन्स टोकन क्रमांक हे 3/1/2026ला त्यांना उत्तर दिलं. ॲक्च्युली काय झालं की त्याने माहितीचा अधिकार टाकला होता, त्याला 3/1 तारखेला हा ससूनकडून लेटर गेलेला आहे. ससूनवाल्यांनी त्याला पाठवले. आता ह्यामध्ये काय लिहिलंय बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसते. उपरोक्त संदर्भाकीत विषयान्वये आपण आपले सरकार या पोर्टलवर ग्रेव्हियन्स टोकन DEP हा नंबर आहे सादर केलेले आहे. त्यामध्ये संस्थेतील वर्ग 4 पदभरती संदर्भातील निकाल
प्रसिद्ध करण्या संदर्भात तक्रार केली होती. म्हणजे तुम्ही तक्रार केली होती, त्याचं उत्तर ह्या लोकांनी दिले. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की संस्थेतील वर्ग 4 पदभरती परीक्षेचा निकाल प्रस्तुत कंपनीतर्फे प्राप्त झाला आहे. म्हणजे जी IBPSनी घेतली होती, IBPSनी एक्झाम घेतली, त्या लोकांनी निकाल दिलेला आहे. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडे निकाल प्रसिद्ध करणे संदर्भात परवानगी मागण्यात आली होती. बघा, यांचं म्हणणं आहे की तुम्ही ह्या गड्डसाठी आम्ही तर पेपर घेतली होती IBPSनी त्यांचं काम केलं. IBPSनी निकाल लावला. निकाल लावून तो कोणाला दिला? ससूनला दिला, ससून हॉस्पिटलला. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं की आम्ही निकाल म्हणजे लोकांपुढे मांडण्यासाठी किंवा निकाल लावण्यासाठी आम्ही इथे संस्थेपुढे वरिष्ठांपुढे काय परवानगी मागितली आचारसंहिता असल्यामुळे. ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर काय झालं बघा, मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो की ससूनचा निकाल 31 डिसेंबरपर्यंत लागणार. ठीक आहे, पण तुम्हाला म्हटलं की त्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी आयुक्ताला परमिशन मागितली आहे. ठीक आहे, असं त्या लोकांचं म्हणणं होतं. मी तुमच्यापर्यंत मांडलं. काही लोकांनी निगेटिव्ह कमेंट केले यावर आत्तापर्यंत. नाही, तुम्ही सांगता 31 डिसेंबर अजून लागलं नाही, कसं तुमची माहिती खोटी ठरली, असं तसं. पण माझी माहिती खरं खोटी नव्हती. मी प्रॉपर तुम्हाला माहिती देत होतो. फक्त एवढंच की त्या लोकांनी रिझल्ट लावला नाही. इथे काय म्हणते, तुमच्या इथे दिसतंय बघा, वरिष्ठ कार्यालयाकडे निकाल प्रसिद्ध संदर्भात परवानगी मागण्यात आली होती. ससूनवाल्यांनी वरिष्ठांना मागितली होती. इथे बघा, तथापि महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढील कार्यवाही करावी असे निवडणूक आयोगामार्फत कळवण्यात आले. मी 1000 वेळा बोललो, निवडणूक आयोगाकडनं त्या लोकांनी परमिशन मागितली आहे आणि त्यानंतर तुमचा निकाल प्रविष्ट करण्यात येईल. पण त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. आता अजून काही प्रूफ पाहिजे का? बोला. हे एकदम 100% आहे. तुमचा निकाल हा 16 तारखेला लागू शकतो. 16 किंवा जास्तीत जास्त 17. कधी लागेल? 16 जानेवारी किंवा 17 जानेवारी. कधी? 16 किंवा 17 जानेवारी. 16 किंवा 17 जानेवारीला लागेल. 16 और 17 जानेवारीला ससूनचा निकाल असेल. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. काहीही घोळ वगैरे होत नसतो पेपरला. ठीक आहे, एवढं पण डोक्यामध्ये फिट करा. चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ज्यांना पेपर सेट पाहिजे त्यांनी मेसेज करा. चालेल. अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी कमेंट करा. माझा व्हॉट्सअप क्रमांक मी दिलेला आहे त्यावर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता जर तुम्हाला काही इश्यू असेल तर. धन्यवाद.